मकर राशीच्या मंडळींनो, 16 ते 31 ऑगस्टचा हा पंधरवडा तुमच्यासाठी वरवर शांत दिसत असला तरी आतून अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरू शकतो. विशेषतः 17 ऑगस्ट नंतर सूर्याचा सिंह राशीत प्रवेश आणि 22 ऑगस्ट नंतर बुधाचा राशी बदल तुमच्या कुंडलीतील महत्त्वाच्या क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे. त्यामुळे पैसा, करिअर आणि नातेसंबंध यामध्ये काही गोष्टी नव्याने विचारात घ्याव्या लागू शकतात. पण याच काळात एक सकारात्मक बाजूही आहे. गुरुचा सप्तम भावातील प्रभाव आणि शुक्राचा नवम भावातील गोचर योग्य व्यक्तींची साथ, मार्गदर्शन आणि नवीन संधी देऊ शकतो. नेमका हा फायदा कुठे मिळणार आहे आणि कोणत्या बाबतीत सावध राहावे लागेल ते पाहूयात. श्री स्वामी समर्थ. स्वामी ज्योतिष केंद्रावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकर राशीसाठी 16 ते 31 ऑगस्ट 2026 हा काळ नेमका कसा असेल. या पंधरवड्यात आर्थिक स्थितीमध्ये काय बदल होऊ शकतो, नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल का, व्यवसायासाठी काळ अनुकूल आहे का, जोडीदारासोबतचे संबंध कसे राहतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 17 आणि 22 ऑगस्ट नंतर ग्रहस्थितीत होणारे बदल तुमच्यासाठी काय संकेत देत आहेत. व्हिडिओत पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. चला तर मग आता चंद्र राशी मकर मानून संपूर्ण गोचराचा सविस्तर विचार करूयात. मकर राशीपासून पाहिले तर मंगळ मिथुन राशीत म्हणजे 6व्या भावात आहे. गुरु आणि बुधाचा सुरुवातीचा प्रभाव कर्क राशीतील सप्तम भावावर आहे. शुक्र कन्या राशीत म्हणजे नवम भावात, शनी मीन राशीत म्हणजे तृतीय भावात वक्री आहेत. राहू कुंभ राशीत द्वितीय भावात आहेत, तर केतू सिंह राशीत अष्टम स्थानात आहेत. या संपूर्ण ग्रहस्थितीचा मुख्य संदेश असा आहे की कामाच्या क्षेत्रात संघर्ष करून पुढे जाण्याची क्षमता वाढते आहे, पण आर्थिक व्यवहार आणि अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितींमध्ये संयम आवश्यक आहे. 6व्या भावातील मंगळामुळे स्पर्धा, कामाचा ताण आणि विरोधकांशी सामना करण्याची ताकद मिळते. तुम्ही एखादे काम मनापासून हाती घेतले तर अडथळ्यांना सामोरे जाण्याची क्षमता चांगली राहू शकते. त्याचवेळी नवम भावातील शुक्र भाग्याची साथ, योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन, प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी वाढवू शकतो. मात्र अष्टम भावावर सूर्य, केतू आणि नंतर बुधाचा प्रभाव येत असल्यामुळे सगळ्या गोष्टी आधीच स्पष्ट असतील असे नाही. काही निर्णयांमध्ये पडद्यामागची माहिती समजून घेणे आवश्यक ठरेल. आणि आता या पंधरवड्यातील सर्वात महत्त्वाचा बदल पाहूयात. 17 ऑगस्ट नंतर आणि 22 ऑगस्ट नंतर काय बदलणार आहे. तर 16 ऑगस्टला सूर्य अजून कर्क राशीत असल्यामुळे तुमच्या चंद्र राशीपासून तो 7व्या भावात आहे. त्यामुळे 16 ऑगस्टचा काळ भागीदारी, ग्राहक, जोडीदार आणि समोरच्या व्यक्तींशी संवाद यासाठी महत्त्वाचा असेल. पण 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो आणि तो अष्टम स्थानात येत आहे. यामुळे अचानक होणारे बदल, आर्थिक नियोजन, संयुक्त आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि मनात दडवून ठेवलेल्या विषयांकडे लक्ष द्यावे लागेल. अनावश्यक संशय घेण्याची गरज नाही, मात्र महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये घाई न करणे योग्य ठरेल. त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत बुध कर्क राशीत म्हणजे सप्तम स्थानात राहील. त्यामुळे ग्राहकांशी बोलणे, तुमचे नेगोसिएशन्स, पार्टनरशिप आणि पार्टनर्ससोबत संवाद यासाठी हा टप्पा तुलनेने महत्त्वाचा आहे. मात्र 22 ऑगस्ट नंतर बुध सिंह राशीत म्हणजे अष्टम भावात येतो. इथे कम्युनिकेशन अधिक संवेदनशील बनू शकते. एखादी गोष्ट पूर्ण समजून न घेता प्रतिक्रिया देणे टाळावे. विशेषतः पैशांचे व्यवहार, करार, कागदपत्रे किंवा भागीदाराशी संबंधित अटी काळजीपूर्वक तपासून पहा. म्हणून 16 ते 22 ऑगस्ट आणि 23 ते 31 ऑगस्ट हे 2 टप्पे वेगळे समजून घेणे मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता पाहूयात नोकरी आणि करिअर विषयी हा काळ कसा असेल. मकर राशीच्या नोकरदारांसाठी हा काळ मेहनतीचा आहे, पण मेहनतीचे परिणाम मिळण्यासाठी संधीही आहेत. 6व्या भावातील मंगळ तुमच्या कामाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वृत्ती वाढवू शकतो.
ऑफिसमध्ये एखादे अवघड काम तुमच्याकडे सोपवले गेले तर ते टाळण्यापेक्षा व्यवस्थित हाताळणे फायदेशीर ठरेल. कामाचा ताण वाढू शकतो, परंतु त्यातून तुमची कार्यक्षमता तुमच्या बॉसच्या लक्षात येण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळाली तर ती भविष्यातील प्रगतीसाठी उपयोगी ठरेल. जॉब चेंज किंवा इंटरव्ह्यू देणाऱ्यांसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा काळ आहे. विशेषतः स्वतःची कौशल्ये योग्य प्रकारे मांडणे महत्त्वाचे ठरेल. मात्र 17 ऑगस्ट नंतर सूर्य अष्टम भावात गेल्यावर वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी अनावश्यक अहंकाराचा संघर्ष होऊ देऊ नका. तुमचे काम बोलू द्या. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाहीये. आणि एक विशेष गोष्ट, मंगळ 6व्या भावात असल्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये मागे हटण्यापेक्षा सातत्य ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. आता पाहूयात व्यावसायिकांसाठी हा काळ कसा असेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी गुरुचा सप्तम भावातील प्रभाव महत्त्वाचा आहे. ग्राहक, बिझनेस पार्टनर किंवा बाजारातील योग्य व्यक्तींच्या माध्यमातून संधी मिळू शकतात. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधणे, प्रलंबित व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे आणि नवीन बिझनेस प्रपोजलवर चर्चा करणे फायदेशीर ठरू शकते. 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान बुध सप्तम भावात असल्यामुळे नेगोसिएशन्स आणि कम्युनिकेशनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात बोलणी करून काही गोष्टी पुढे नेण्याची संधी मिळू शकते. पण 22 ऑगस्ट नंतर बुध अष्टम भावात गेल्यावर करारातील बारकावे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. समोरच्या व्यक्तीने सांगितले म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. एक्सपान्शन किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर केवळ उत्साहावर निर्णय न घेता आर्थिक बाजू तपासा. मंगळ 6व्या भावात असल्यामुळे कॉम्पिटिशन आहेच, त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी स्पष्ट असणे खूप गरजेचे आहे. आता पाहूया आर्थिक स्थिती. राहू तुमच्या द्वितीय भावात असल्यामुळे पैशांबाबत कधी कधी अचानक निर्णय घेण्याची किंवा गरजेपेक्षा जास्त जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. त्यामुळे पैसा हातात आला की लगेच खर्च करण्यापेक्षा काही भाग बचतीकडे ठेवणे चांगले असेल. 17 ऑगस्ट नंतर सूर्य आणि केतूचा अष्टम भावातील प्रभाव आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सावधगिरीची गरज निर्माण करतो आहे. विशेषतः उधारी किंवा संयुक्त पैसा, कर्जाचे व्यवहार, इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंट्स किंवा टॅक्स रिलेटेड पेपरवर्क याकडे दुर्लक्ष करू नका. अडकलेले पैसे मिळण्याचा प्रयत्न करता येईल, पण त्यासाठी योग्य फॉलोअप आवश्यक आहे. या काळात झटपट फायदा देणाऱ्या कोणत्याही योजनेवर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा माहिती तपासणे अधिक महत्त्वाचे राहील. आता पाहूयात कुटुंबातील वातावरण. कुटुंबातील वातावरण मोठी समस्या निर्माण होईल असे काही स्पष्ट संकेत नाही आहेत. मात्र राहूचा द्वितीय भावातील प्रभाव बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष वेधतो आहे. तुम्ही एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगत असाल तरी समोरच्याला ती कशी वाटेल याचाही विचार करायला हवा. शनी तृतीय भावात वक्री असल्यामुळे भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी काही जुने विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात, पण संयमाने बोलल्यास परिस्थिती हाताळता येईल. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी ठरू शकतो. प्रेमसंबंधांसाठी गुरुचा सप्तम भावातील प्रभाव सकारात्मक बाजू निर्माण करतोय. त्यासाठी नात्यासाठी गैरसमज संवादातून दूर करण्याची संधी मिळू शकते. ज्यांना आयुष्यात नवीन व्यक्ती येत आहेत त्यांच्यासाठी योग्य व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच मोठे निर्णय घेण्यापेक्षा नात्याला थोडा वेळ द्या. विवाहित व्यक्तींनी विशेषतः 17 ऑगस्ट नंतर एकमेकांशी संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. अष्टम भावातील सूर्यकेतूचा प्रभाव कधी कधी मनातल्या गोष्टी मनातच ठेवण्याची प्रवृत्ती देऊ शकतो. यामुळे गैरसमज वाढू शकतात. जोडीदारासोबत आर्थिक विषयांवर चर्चा करताना नेहमी स्पष्टता ठेवा. मंगळ 6व्या भावात असल्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांसाठी मेहनत करण्याची ऊर्जा चांगली राहू शकते. मात्र शनी तृतीय भावात वक्री असल्यामुळे सातत्याची परीक्षा होऊ शकते. एखाद्या दिवशी खूप अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण विश्रांती अशी पद्धत न ठेवता नियमित अभ्यास अधिक उपयोगी ठरेल. हायर एज्युकेशन किंवा मार्गदर्शनासंबंधित निर्णय घेताना नवम भावातील शुक्राचा फायदा होऊ शकतो. योग्य शिक्षक किंवा मेंटॉरकडून मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरेल. आता पाहूयात आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत घाबरण्याचे कारण नाही.
मात्र रुटीनकडे दुर्लक्ष करू नका. मंगळ 6व्या भावात असल्यामुळे कामाचा ताण, थकवा किंवा चिडचिड जाणवू शकते. त्यामुळे झोप पूर्ण घेणे, वेळेवर आहार घेणे आणि नियमित हलका व्यायाम करणे उपयोगी ठरेल. 17 ऑगस्ट नंतर मानसिक ताण वाढू नये यासाठी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनावर घेणे टाळावे. आता पाहूयात प्रवास आणि सामाजिक जीवन. 9व्या भावातील शुक्रामुळे प्रवास, धार्मिक स्थळांना भेट, नवीन ठिकाणी जाणे किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीशी संपर्क होणे याचे चांगले संकेत मिळत आहेत. कामानिमित्त प्रवासाची संधी आली तर त्यातून अधिक संपर्क निर्माण होऊ शकतात. शनी 3य भावात असल्यामुळे प्रवासात प्लॅनिंगचे महत्त्व आहे. कागदपत्रे, वेळापत्रक आणि अनावश्यक वस्तू आधी तपासा. मकर राशीच्या व्यक्तींनी या काळात मुख्यतः 5 गोष्टी टाळायला हव्यात. पहिली, घाईघाईने आर्थिक निर्णय घेऊ नका. दुसरी, कागदपत्रे न वाचता कोणत्याही व्यवहारावर स्वाक्षरी करू नका. तिसरी, रागाच्या भरात वरिष्ठ किंवा जोडीदाराला कठोर शब्द बोलणे टाळावेत. चौथी, अचानक मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. 5वी, प्रत्येक गोष्ट मनात ठेवून स्वतःवर मानसिक ताण घेऊ नका. आता पाहूयात काही सोपे उपाय. दररोज सकाळी सूर्याला श्रद्धेने अर्घ्य द्या आणि सूर्यदेवाचे स्मरण करा. शनिवारी गरजू व्यक्तीला शक्य असेल ते दान करा आणि शनिदेवाचे स्मरण करा. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणेही मनोबलासाठी उपयुक्त ठरू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक आणि मानसिक अडचणीत असलेल्या एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. तर एकंदरीतच मकर राशीसाठी 16 ते 31 ऑगस्ट हा 15वडा मेहनत, नियोजन आणि सावध निर्णयांचा आहे. करिअरमध्ये स्पर्धा असली तरी पुढे जाण्याची ताकद आहे. व्यवसायात योग्य व्यक्तींची साथ आणि नवीन संपर्कांतून संधी मिळू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा राहील. या 15वड्यातील सर्वात मोठी संधी म्हणजे गुरु आणि शुक्राकडून मिळणारे सहकार्य, मार्गदर्शन आणि नवीन संपर्क. तर सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे अष्टम स्थानातील सूर्यकेतू आणि नंतर बुधामुळे आर्थिक व्यवहार आणि कम्युनिकेशनमध्ये होणारी घाई टाळावी. म्हणून मकर राशीच्या मंडळींनो, या काळात प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करा, पण कोणताही निर्णय केवळ भावनेच्या भरात घेऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. सुहासदानी, स्वामी ज्योतिष केंद्र.